संत अंतोनीचे 13 चमत्कार. जेव्हा आपण संत अंतोनीचे नाव घेतो तेव्हा आपल्या मनात प्रथम येते हरवलेल्या वस्तू शोधून देणारे संत. पण संत अंतोनीचे जीवन केवळ इतक्यापुरता मर्यादित नव्हते. त्याने आपल्या प्रभावी प्रवचनाने हजारो लोकांना देवाकडे वळवले आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक चमत्कारांनी लोकांची श्रद्धा अधिक दृढ केली. पहिला चमत्कार, माशांना दिलेला उपदेश. इटलीत रिमिनी शहरात संत अंतोनी प्रवचन देत होते. त्या काळात काही लोक चर्चच्या शिकवणीला विरोध करत होते. संत अंतोनीने त्यांना देवाचे वचन सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकण्यास नकार दिला. लोकांच्या नकारामुळे संत अंतोनी निराश झाले नाहीत. ते समुद्रकिनारी गेले आणि म्हणाले, तुम्ही मानव देवाचे वचन ऐकत नाहीत, तर मी देवाच्या निर्मितीशी बोलतो. ते समुद्राकडे वळले आणि देवाच्या गौरवाबद्दल बोलू लागले. काही क्षणातच शेकडो आणि नंतर हजारो मासे पाण्याच्या पृष्ठभागावर जमा झाले. ते आपली डोकी पाण्याबाहेर काढून शांतपणे जणू संतांचे प्रवचन ऐकत होते. हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. दुसरा चमत्कार, खेचराने युकरिस्टला वंदन केले. रिमिनीमध्येच बोनोव्हिलो नावाचा एक व्यक्ती युकरिस्टमध्ये येशू ख्रिस्ताची वास्तविकता उपस्थिती मान्य करत नव्हता. त्याने संत अंतोनीला आव्हान दिले. त्याने सांगितले, जर माझे खेचर युकरिस्टसमोर नतमस्तक झाले तर मी विश्वास ठेवीन. खेचराला 3 दिवस उपाशी ठेवण्यात आले. निश्चित दिवशी शहरातील लोक जमले. एका बाजूला खेचरासाठी चारा ठेवण्यात आला, दुसऱ्या बाजूला संत अंतोनी पवित्र युकरिस्ट घेऊन उभे राहिले. संत अंतोनी म्हणाले, हे प्रभूच्या निर्मितीतील प्राण्या, जर तुझा निर्माता या युकरिस्टमध्ये उपस्थित असेल तर त्याला वंदन कर. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. उपाशी खेचर चाऱ्याकडे न जाता थेट युकरिस्ट समोर आले आणि गुडघे टेकले. तिसरा चमत्कार, विषारी अन्नातून संरक्षण. संत अंतोनीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही लोक त्यांच्यावर मत्सर करू लागले. त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका मेजवानीत संत अंतोनीला विष मिसळलेले अन्न देण्यात आले. सर्वांना वाटले की ते खाण्यास नकार देतील, पण संत अंतोनी शांतपणाने म्हणाले, जर हे देवाच्या इच्छेनुसार असेल तर तुम्हाला सुरक्षित ठेवेल. त्यांनी प्रार्थना केली आणि अन्न ग्रहण केले. काहीही अपाय झाला नाही. चौथा चमत्कार, पश्चाताप करणाऱ्या तरुणाचा पाय पुन्हा जुळला. एका तरुणाने रागाच्या भरात आपल्या आईला लाथ मारली. नंतर त्याने संत अंतोनीच्या प्रवचनात एक वचन ऐकले, जो आपल्या आईवडिलांना अपमान करतो तो गंभीर पाप करतो. त्या तरुणाला आपल्या कृतीचा इतका पश्चाताप झाला की त्याने स्वतःचा पाय कापला. लोक भयभीत झाले. ही बातमी संत अंतोनीपर्यंत पोहोचली. ते त्या तरुणाजवळ गेले आणि त्याच्यासाठी प्रार्थना करू लागले. देवाच्या कृपेने त्याचा कापलेला पाय पुन्हा पूर्ववत झाला. पाचवा चमत्कार, नवजात बाळाने सत्य सांगितले. इटलीतील एका शहरात एका विवाहिक स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप करण्यात आला. तिच्या नवजात बाळाचा पिता
तिचा पती नसल्याचे लोक म्हणू लागले. त्या काळात अशा आरोपामुळे स्त्रीला सामाजिक बहिष्कार आणि कठोर शिक्षा भोगावी लागू शकत होती. निरपराध असल्याचा विश्वास असलेल्या त्या स्त्रीने संत अंतोनीकडे मदत मागितली. लोकांच्या उपस्थितीत संत अंतोनीने त्या नवजात बालकाला हातात घेतले आणि शांतपणे विचारले, बाळा, सत्य सांग, तुझा खरा पिता कोण आहे? लोकांना वाटले की हे अशक्य आहे, पण परंपरेनुसार त्या नवजात बाळाने स्पष्ट आवाजात आपल्या आईच्या पतीचे नाव घेतले आणि तिची निर्दोषता सिद्ध केली. सहावा चमत्कार. मृत व्यक्तीने खऱ्या गुन्हेगाराची ओळख पटवली. एका तरुणावर खुनाचा खोटा आरोप ठेवण्यात आला. पुरावे त्याच्या विरोधात असल्याने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता होती. संत अंतोनींना खात्री होती की तो निर्दोष आहे. ते न्यायाधिकाऱ्यांना त्या मृत व्यक्तीच्या कबरीजवळ घेऊन गेले. सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी प्रार्थना केली आणि देवाकडे सत्य प्रकट करण्याची विनंती केली. परंपरेनुसार मृत व्यक्ती काही क्षणासाठी जिवंत झाली. संत अंतोनींनी विचारले, तुला कोणी मारले? त्या व्यक्तीने खऱ्या गुन्हेगाराचे नाव सांगितले आणि निर्दोष तरुणाची मुक्तता झाली. सातवा चमत्कार. अलेआर्डिनोचा काचेचा चमत्कार. अलेआर्डिनो दा साल्वातेरा नावाचा एक श्रीमंत सरदार संत अंतोनीच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत नव्हता. त्याला वाटले की ही सर्व अंधश्रद्धा आहे. एका भोजनावेळी इतर लोक संत अंतोनीच्या कार्याबद्दल बोलत होते. त्यांची खिल्ली उडवत अलेआर्डिनो म्हणाला, जरा काचेचा ग्लास जमिनीवर पडूनही फुटला नाही तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवीन. त्याने हातातला काचेचा ग्लास जोरात जमिनीवर फेकला. सर्वांनी श्वास रोखून धरला. ग्लास जमिनीवर आदळला, पण तो फुटलाच नाही. आठवा चमत्कार. पावसातही कोरडे राहिलेले लोक. संत अंतोनीची प्रवचने ऐकण्यासाठी हजारो लोक जमू लागले. एकदा ते खुल्या मैदानात उपदेश करत होते. प्रवचन सुरू असताना अचानक काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. लोकांना वाटले की आता सर्वांना पळावे लागेल, परंतु एक आश्चर्यकारक घटना घडली. प्रवचन ऐकण्यासाठी बसलेल्या लोकांच्या अंगावर पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यांच्या आजूबाजूचा परिसर मात्र संपूर्ण भिजून गेला. संत अंतोनी निर्विकारपणे आपले प्रवचन सुरू ठेवत होते. नववा चमत्कार. बाळ येशूचे दर्शन. ही घटना संत अंतोनीच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय कथांपैकी एक मानली जाते. एकदा ते एका भक्ताच्या घरी मुक्कामाला होते. घरमालकाने त्यांच्या खोलीत एकांत प्रार्थनेसाठी व्यवस्था केली होती. एका रात्री घरमालकाने संतांच्या खोलीतून तेजस्वी प्रकाश येताना पाहिला. कुतूहलाने त्याने दारातील फटीतून हात टोकावले. त्याने जे पाहिले ते अविश्वसनीय होते. संत अंतोनी आपल्या हातात तेजस्वी बाळ येशूला धरून होते. बाळ येशू त्यांच्या गळ्यात हात घालून हसत होता. संत अंतोनी गाढ प्रार्थनेत मग्न होते. काही वेळानंतर त्यांनी घरमालकाला पाहिले आणि त्याला ही घटना त्यांच्या मृत्यूपर्यंत गुप्त ठेवण्याची विनंती केली. 10वा चमत्कार. हरवलेल्या ग्रंथाचा चमत्कार. संत अंतोनी हे एक महान धर्मशास्त्रज्ञ आणि प्रभावी प्रवचनकार होते.
त्यांच्याजवळ स्तोत्रे, प्रवचनांच्या टिपा आणि धर्मशिक्षणासंबंधित एक अतिशय मौल्यवान हस्तलिखित ग्रंथ होता. एक नवशिष्य अस्वस्थ मनस्थितीत मठ सोडून गेला. जाताना त्याने संत अंतोनीचा तो महत्त्वाचा ग्रंथही सोबत नेला. ग्रंथ हरवल्याचे लक्षात आल्यानंतर संत अंतोनींनी त्या नवशिष्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी केवळ पुस्तक परत मिळावे अशीच प्रार्थना केली नाही, तर त्या तरुणाला योग्य मार्ग मिळावा अशीही विनंती केली. काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडली. तो नवशिष्य मठात परत आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्याने संत अंतोनीची माफी मागितली आणि चोरी केलेला ग्रंथ परत दिला. 11वा चमत्कार, प्रार्थनेने वाचलेले मूल. एका आईचे लहान मूल खेळत असताना पाण्यात पडले. जेव्हा लोकांनी त्याला बाहेर काढले तेव्हा ते निश्चल पडले होते. आईच्या डोळ्यासमोर तिचे जग कोसळले. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या आईने संत अंतोनीकडे प्रार्थना केली, जर माझ्या मुलाचे प्राण वाचले तर मी त्याच्या वजना एवढे धान्य गरिबांना दान करीन. ही प्रार्थना पूर्ण विश्वासाने करण्यात आली होती. परंपरेनुसार काही क्षणात त्या मुलामध्ये हालचाल दिसू लागली. त्याने श्वास घेण्यास सुरुवात केली. 12वा चमत्कार, सावकाराच्या हृदयाचा चमत्कार. एक अत्यंत श्रीमंत सावकार होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य धनसंचयात घालवले. गरिबांची मदत करणे किंवा दया दाखवणे त्याला महत्त्वाचे वाटत नव्हते. त्याच्या मृत्यूनंतर संत अंतोनींना त्याच्याविषयी विचारण्यात आले. संत अंतोनींनी येशूच्या सुवार्तेतील वचन उद्धृत केले, जेथे तुमचा खजिना असेल तेथे तुमचे हृदयही असेल. त्यांनी सांगितले की त्या व्यक्तीचे हृदय त्याच्या शरीरात नसून त्याच्या संपत्तीमध्ये आहे. लोकांनी तपास केला. परंपरेनुसार त्याच्या छातीत हृदय सापडले नाही. नंतर त्याच्या धनाच्या पेटीत मानवी हृदय आढळल्याचे सांगितले जाते. तेरावा चमत्कार, संत अंतोनीच्या अखंड जिभेचे रहस्य. संत अंतोनी यांचे निधन इसवी सन 1231 झाले. त्यांच्या प्रभावी प्रवचनांमुळे हजारो लोकांचे जीवन बदलले होते. अनेक वर्षानंतर त्यांच्या अवशेषांचे अधिक सन्मानपूर्वक जतन करण्यासाठी त्यांची कबर उघडण्यात आली. जेव्हा त्यांचे अवशेष तपासण्यात आले तेव्हा त्यांचे शरीर मोठ्या प्रमाणात विघटित झाले होते. परंतु एक गोष्ट सर्वांना आश्चर्यचकित करून गेली. त्यांची जीभ पूर्णपणे सुरक्षित आणि अखंड अवस्थेत आढळल्याचे समजले. त्यावेळी उपस्थितीत असलेल्या फ्रान्सिस्कन संतांनी याला देवाच्या विशेष कृपेचे चिन्ह मानले. संत अंतोनींच्या या 13 चमत्कारांच्या कथा आपल्याला एका मोठ्या सत्याची आठवण करून देतात. देव आजही आपल्यामध्ये आपल्या जीवनात कार्यरत आहे.